7व्या आठवड्यातील जादू हिरा या कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या आणि निकीमध्ये वाद झाले. या वादाचे रूपांतर काही वेगळ्या धक्काबुक्कीमध्ये झाले. शेवटी रागाच्या भरात आर्याने निकीच्या कानाखाली लागली. त्यामुळे तिला लगेचच जेलमध्ये टाकण्यात आलं आणि भाऊच्या धक्क्यामध्ये पण तिला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. त्यानुसार शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यामध्ये बिग बॉस मराठी पाहण्यामध्ये एक वेगळीच मजा होती आणि आर्याला थेट घराबाहेर टाकण्यात आलं. त्याच्याच दुसऱ्या दिवशी वैभव घराबाहेर गेला. घराबाहेर आल्यानंतर वैभव आर्या आणि त्या घटनेविषयी बोलत होता. तो पुढे काय बोलला ते पाहूया. तू म्हणाला मी तिथे होतो पण मला अर्धी बाजू दिसली कारण तो दरवाजा अर्धा बंद होता. त्यामुळे आतमध्ये काय घडलं हे मला माहीत नव्हतं. फक्त एवढं दिसलं की आर्याने मारलं आणि ज्या काही गोष्टी घडल्या त्या रागाच्या ओघात घडल्या. मला असं वाटतं मोठ्या नियमाचं उल्लंघन झालं. राग योग्य होता, एकमेकांना ट्रिगर करणं योग्य होतं, एकमेकाबद्दल बोलणं ठीक होतं, टास्क धक्काबुक्की ठीक आहे, पण आतमध्ये लोकांना कधी खूप राग येतो आणि अशा प्रकारच्या घटना घडून येतात. अशा प्रकारे वैभवने प्रेसमध्ये वार्तालाप करताना सांगितलं. पुढे वैभव म्हणाला आर्याने सगळे आरोप स्वीकारले पण तिला ते कळत नव्हतं. जाणून बुजून एकावरती हात उचलणं ही हिंसा आहे. बाकी राग तिचा योग्य होता, गोष्टी घडल्या ते योग्य चालू होतं, असं काही नव्हतं. तिने जर मारलं नसतं तर कारण आर्या स्ट्रॉंग सदस्य आहे. मला वाटतं ती टॉप 5 सदस्यापैकी एक होती. माझे आणि तिचे भरपूर वादवाद झाले पण मी कधी तिला म्हटलं नाही तू वीक आहेस, कारण मी तिची एकदा नॉमिनेशन सेव्ह केली होती. स्ट्रॉंग होती. बिग बॉसला तो निर्णय घ्यावा लागला कारण सगळ्या मोठ्या नियमाचं उल्लंघन झालं होतं.